संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय. खरं तर पुण्यनगरीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. किल्ले शिवनेरी असेल, 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचं ठिकाण भीमाशंकर असेल, या खरं तर ही सगळी आमची मंडळी मोठ्या पद्धतीने खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मोठ्या शर्तीने मराठी माणसाचा सन्मान आणि मराठी माणसाची उंची या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. मी आता कालच्या 2024च्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीला उभे राहिलो आणि अपक्ष निवडून आलो. मला तसं घटनेद्वारे कुठल्याही पक्षामध्ये जाता येत नाही, परंतु शिवसेनेमध्ये मी अनेक वर्ष काम करतोय. माझा प्रेम जिव्हाळा सहयोगी सदस्य म्हणून सातत्याने शिवसेनेवर राहिलेला आहे. आज मी शिवसेनेत जरी प्रवेश केला नसेल किंवा शिवसेनेपासून जरी बाजूला असेल, पण एक सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेबरोबर माझी नाळ जोडलेली आहे. गेले 30 वर्ष या पक्षाचे विचार, या पक्षाची असलेल्या कामाची आणि कर्तव्याची बाजू 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी ही आमची सर्व मंडळी. याच्यामध्ये विशेषतः या दत्ताभाऊ गांजळे जे आहेत, दत्ताभाऊ गांजळे यांनी करोनाच्या कार्यामध्ये स्वतःच्या आयुष्याला झोकून देऊन, ज्या कार्यकालामध्ये पती पत्नीला पाहत नव्हते, आई वडील मुलांना पाहत नव्हते आणि कोणीही नातेवाईक जवळ नसताना 400 लोकांपेक्षा अधिकच्या लोकांना ज्यावेळेला मृत्यूला सामोरं जावं लागलं, अशा सर्वांची शुश्रूषा आणि विषय म्हणजे अशा सर्वांची हॉस्पिटलची सेवा सन्माननीय दत्ताभाऊ गांजळे यांनी केली. पायामध्ये चप्पल न ठेवता व्रत धारण केलेला हा आमचा सेवेकरी, हा खरं तर शिवमावळा आहे. आणि आज आंबेगाव तालुक्यातून हा जो मुलगा बाहेर पडलेला आहे, आमचा सहकारी जो बाहेर पडलेला आहे, तो एकाच विचाराने की उद्या आम्हाला मनसर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं शहर बनवायचं आहे. तिथल्या नागरिक सुविधा असतील, तिथल्या अडचणी असेल, एक देखणं शहर कशाला म्हणतात, आंबेगाव तालुक्यातलं हे देखणं शहर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. सन्मान्य जिल्हा परिषदेचे गटनेते आमचे सहकारी देवीदासजी दरेकर असतील, आमच्या युवा सेनेचे राज्यावर काम करणारे आमचे सगळे जबाबदार सहकारी सचिनजी बांगर असतील, त्याप्रमाणे या तालुक्याचे तालुका प्रमुख प्रवीणजी थोरात असतील आणि आमच्या युवा आघाडीच्या निगोडताई असतील. आता आमच्या या ठिकाणी सर्व ज्या महिला मंडळी उपस्थित आहेत, विशेषत्वाने आदरणीय बापूसाहेब शिंदे युवा सेनेचे आमचे जिल्हाधिकारी आणि वैभवजी पोकरकर, रवीजी वळसे पाटील, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महिला मनसर शहर प्रमुख सुवर्णताई डोंगरे, या संदीपजी, हे सगळे उपस्थित आहेत. मी मनापासून या सर्वांचं स्वागत करतो. मी एक ब्रिज आहे, मी एक समन्वय साधक आहे. आदरणीय चांगल्या काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी माझ्यासारख्या माणूस या ठिकाणी मदत करतोय, परंतु पक्षाला बाहेर राहून मदत करणं आणि त्या पक्षाच्या बाबतीमध्ये विचारधारेला मदत करणं हा माझा संयुक्त व्यवस्थेचा भाग असला तरी आज इतके वर्ष आम्ही जे काम करतोय ते 80% असल्या समाजकारणाच्या जोरावर मनसर हे आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि शुभेच्छा देतो या सर्व कार्यकर्त्यांना. जय शिवराय. आता पक्ष मार्फत मध्ये एक मनसर बनवायचंय, निधी उपलब्ध करून देणार आहात का विकास कामांसाठी, त्याबद्दल काय सांगा? प्रचंड निधी जो इथून मागच्या कालखंडामध्ये कोणी पाहिला नाही. कधी इथून मागच्या कालखंडामध्ये आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी 100 कोटीपेक्षा जास्तीचा निधी मनसर शहराला दिला आणि आता इथून पुढे जी शेवटची आता प्रणाली असेल निवडणुकीच्या आधीची, त्यावेळेस सुद्धा हा निधी मागितला जाईल. साहेब तो आम्हाला देतील. आणि विशेषत्वाने या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पहिला सन्मान कोणाला मिळेल तर मला असं वाटतं पहिला सन्मान लोकनियुक्त असलेल्या आमच्या भगवा ध्वजाच्या मानकऱ्यांना मिळेल आणि तो भगवा ध्वज आमचा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. कशा पद्धतीने दत्ता गांजळे यांच्यासोबत नगरपंचायतीसाठी उभे राहणार काय? 100% मागच्या 30 वर्षाचा इतिहास पाहिला तर स्वर्गीय केसरराव मानखले साहेब असतील, आदरणीय अविनाशजी राणे साहेब असतील, या सर्वांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे, त्या असलेल्या त्यांच्या सकारात्मक गोष्टींचा सन्मान ठेवून मनसरचा प्रत्येक माणूस हा या भगव्या ध्वजधारीच्या पाठीमागे उभा राहील. आणि दत्ताभाऊ गांजळे आलेत, त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत. खरं एकाचं नाव घेता अनेकांची नावं राहतील, त्यामुळे मी अनेकांची नावांना सुद्धा या ठिकाणी नाव मला घेता आलं नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करेल. पण हा मुंबईचा प्रवास त्यांनी आज करत इतक्या लांबपर्यंत आलेत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मायेचा हात ठेवलेला आहे. मला खात्री आहे हा मायेचा हात सर्वसामान्य सेवेसाठी झटेल आणि आयुष्याची परिणती ही सर्वसामान्यांच्या हिताची होईल, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो.